देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठका, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक। सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का, पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंना आम्ही कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर। मार्मिकचा आज 65वा वर्धापन दिन, रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सहभागी होणार, सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता। माणसे मरोत कुत्री कबुतरे जगोत हा जीवनाचा नवा मंत्र म्हणजे गेल्या 10 वर्षात निर्माण झालेली विकृती। सामनाग्र लेखातून कबुतरावरून लेख। मुंबई उच्च न्यायालयाचा बच्चू कडूंना दणका, 2018च्या प्रकरणात बच्चू कडू दोषी, बच्चू कडूंना 3 महिन्यांची शिक्षा तर 10,000 रुपयांचा दंड। अजित पवारांविरोधात बोलल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल, अमोल मिटकरींचा राधाकृष्ण विखे पाटलांना इशारा। बॅनरवर फोटो न लावल्यानं राधाकृष्ण विखे पाटलांची अजित पवारांवर टीका, राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झालाय, मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारेन, अजित पवारांचं वक्तव्य। बीड शहर मनोज जरांगेंनी जाळलं, जरांगे 29 ऑगस्टला मुंबईकडे कूच करणार ओबीसी नेते, लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका। मेंढपाळ बांधवांसाठी स्वतंत्र धोरण राबवा, ट्रॅक्टरवर सौर ऊर्जा पॅनल बसवूया, आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी। समाजात तेढ निर्माण करणारे हेच ते अनाजी पंत, मुंबईतील मेळाव्यात भास्कर जाधवांची ब्राह्मण समाजावर टीका, तर माझा रोख गुहागरमधील बहुसंख्य ब्राह्मण समाजावर होता, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण। समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा व्हिडिओ व्हायरल, सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर जया बच्चन संतापल्या, संबंधित व्यक्तीला जया बच्चन यांनी धक्का दिल्याचा व्हिडिओ समोर। जैन मुनींची समजूत काढणं फार गरजेचं आहे, सगळ्याच प्रथा आणि रूढी योग्य नसतात, कबूतरखान्यावरील वादावर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। तुळजापुरात भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांची गाडी अडवली, तुळजाभवानी मंदिराबाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन, भाजप आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आमने सामने। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाची तयारी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। बीएमटीसी बस सेवा देणाऱ्या कामगारांना 40 वर्षांनंतर न्याय, सर्व कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला देणार, 1587 कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला मिळणार। 11वीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी, 19 ऑगस्टला जाहीर होणार विशेष यादी, राज्यातील सर्व कॉलेजमध्ये 11वीचे वर्ग सुरू। मालेगावात 15 ऑगस्टला चिकन मटनची दुकानं बंद, कल्याण डोंबिवली पाठोपाठ मालेगाव पालिकेचा फतवा, मांसाहारी खवय मटण चिकन विक्रेत्यांमध्ये मात्र नाराजी। रत्नागिरीत हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पोलीस दलाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन, पोलीस मुख्यालयापासून मारुती मंदिरापर्यंत रॅली। मुरुडच्या विजय चौलकर यांना राष्ट्रपती भवनाकडून आमंत्रण, स्वातंत्र्य दिनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण। चंद्रपुरातील अनधिकृत अम्मा चौक स्मारक बांधकामांवर कारवाई, बांधकाम थांबवून 7 दिवसात अतिक्रमण हटवण्याचे निर्देश, पुरातत्व विभागाची पालिका आयुक्तांना नोटीस। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक, गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना, गणेश भक्तांना सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश।
लातूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या फेर सर्वेक्षणाच्या कामाला अंगणवाडी सेविकांचा विरोध. फेर सर्वेक्षणाचं काम लावू नये यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक. कुलाबा आणि माहीमच्या पालिका शाळांना धोकादायक असल्याची पालिकेची नोटीस. तब्बल 4000 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न. शाळा धोकादायक ठरवून शाळा बंद करण्याचं षडयंत्र, सूत्रांची माहिती. कबूतरखान्यासंदर्भात आज हायकोर्टात सुनावणी. कबुतरांना अन्न पाणी देण्यावर बंदी कायम ठेवण्याबाबत आणि तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याबाबत न्यायालयाचा निर्णय. मुंबईतील कबूतरखान्यासंदर्भात जैन समाज आक्रमक. आजपासून जैन बांधवांचं उपोषण. देशभरातून जैन समाज उपोषणात सहभागी होण्याची शक्यता. कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजही बंद. मूर्तीवर भारतीय पुरातत्व विभागानं केलेल्या संवर्धनानंतर मूर्तीचं दर्शन बंद. उद्या धार्मिक विधीनंतर दर्शन सुरू होणार. राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या. 7 अधिकाऱ्यांचे खाते बदलले. डॉक्टर अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सदस्य सचिव म्हणून नियुक्ती. बदलापूर पूर्व परिसरात मोठ्या प्रमाणात धुरकट वातावरण. कंपन्यांनी हवेत रासायनिक वायू सोडल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचं आज हुमरमळा इथे रास्ता रोको आंदोलन. आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी सहभागी होण्याचं वैभव नाईक यांचं आवाहन. लंडनहून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी संग्रहालयाला केली होती विनंती. मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात नागरिकांचा हल्लाबोल. आयोगाच्या निषेधाचे फलक हातात घेऊन आंदोलन. निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी. अमरावती महानगरपालिकातर्फे हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत शहरातून भव्य तिरंगा रॅली. 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत 3 टप्प्यात विविध कार्यक्रमाचं देखील आयोजन. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीचा पालघरकरांना फटका. बुलेट ट्रेनचं काम सुरू असल्यानं घरांच्या भिंतींना मात्र तडे. बोर ब्लास्ट केल्यानं घरांच्या भिंती दुभंगल्याचा स्थानिकांचा आरोप. कल्याणमध्ये राष्ट्रवादीचं आंदोलन. मिलिंद एकबोटेंनी अजित पवारांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन. कार्यकर्त्यांची माफीची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. सातारा जिल्ह्यात स्मार्ट ग्राम सावलीत 1500 देशी झाडांची लागवड. यावेळी गावातून ढोल ताशांच्या गजरात वृक्षदिंडी देखील काढण्यात आली. धाराशिव जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी मिशन परिवर्तन अभियान. व्यसनमुक्ती उपचार आणि संशोधन केंद्र जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं राबवण्यात आला उपक्रम. आतापर्यंत 1250हून अधिक कैद्यांना केलं मार्गदर्शन. मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनासाठी चावडी बैठक. नांदेडच्या हदगावच्या कोळगाव इथे चावडी बैठकीचं आयोजन. मांसाहार विक्री बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास खाटीक समाजाचा तीव्र आंदोलनाचा इशारा. खाटीक समाजाच्या शिष्टमंडळाने KDMC आयुक्तांना दिलं पत्र. गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचं साखळी उपोषण. आदिवासी महामंडळानं खरेदी केलेल्या धानाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचं उपोषण. 14 तारखेपर्यंत चुकारे सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा. 1.5 कोटींचा रस्ता वर्षभरातच उखडला. लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ ते खर्णी रस्त्याची दुरवस्था. वाहनधारकांकडून संताप व्यक्त. ठेकेदारावर कारवाई करत रस्ता पुन्हा नव्याने करून देण्याची मागणी. सोलापूर पुणे विमानसेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होणार. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हवाई प्रवासाकरिता VGF योजनेबद्दल निर्णय. वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचं वर्चस्व कायम. उमेदवार रमेश कराड यांचा 14,316 मतांनी विजय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांचा मात्र पराभव. नाशिकच्या आयुक्तालयाबाहेर आंदोलक आक्रमक. आयुक्तालयाच्या गेटवरून आत शिरण्याचा प्रयत्न. खासगी संस्थांकडून होत असलेल्या नियुक्तीला विरोध.
मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी नाकारली. जमावबंदीमुळे मराठी एकीकरण समितीला नोटीस. कबूतरखाना बंद करण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी. अमरावतीच्या अचलपूरमध्ये पिनले मिल कामगारांचं 6 दिवसांपासून शोले स्टाईल आंदोलन सुरूच. मिलमधील 700 कामगारांचं 26 महिन्यांपासून वेतन थकल्यानं कामगारांचं आंदोलन. तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, आंदोलकांचा इशारा. कबुतरांना अनियंत्रित दाणे टाकणे टाळा, डॉक्टर कल्याण गंगवाल यांचे आवाहन. मानवी वस्त्यांमधील कबूतरखान्यांचे मोकळ्या जागेत स्थलांतर करावे, डॉक्टर कल्याण गंगवाल यांच्या सूचना. परभणीच्या गंगाखेड इथे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन. 1000 रुग्णांची तपासणी करण्यात आले. उपचार. अहमदपूर उपविभागीय कार्यालयावर सम्राट मित्र मंडळाचा मोर्चा. विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले. मागण्या मान्य झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईच्या दिशेनं कूच करणार. एक घर एक वाहन. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठीच्या बैठकीत ग्रामस्थांचा संकल्प. बीड कारागृहातील गांजा प्रकरण भोवलं. सतीश भोसले यांची छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी. मानखुर्दमध्ये म्हाडाच्या जागेवर असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात परिसरात म्हाडाची कार्यवाही वेळी परिसरात मात्र तणावाचं वातावरण. हिंगोलीत केळीच्या दरात 400 रुपयांची घसरण. केळी उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत. हिंगोलीत कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा. कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यानं रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी फळमाशी आणि किड्यांच्या प्रादुर्भावामुळे हैराण. फळमाशी किडीच्या झालेल्या लागणीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. आजपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. ठाणे पालघरसह इतर भागात मुसळधार पावसाचा अंदाज. पश्चिम महाराष्ट्र विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता. नागपुरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात. आज आणि उद्या नागपूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. नागपुरात पावसाची रिपरिप सुरूच. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. अहिल्यानगरमध्ये पावसाची जोरदार हजेरी. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना होती पावसाची प्रतीक्षा. भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. समाधानकारक पाऊस न पडल्यानं शेतकरी वर्ग मात्र चिंतेत. चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी. जिल्ह्यातील माणगाव, खारे, घोटगे आणि दोडामार्ग या सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस. कोल्हापुरात भर दुपारी घरफोडी. लग्नासाठी ठेवलेले 50 तोळे दागिन्यांसह 25,000 रुपये लंपास. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरील चंदनाच्या झाडाची चोरी. झाड चोरी करणारे चोरटे जेरबंद. 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नांदेडमध्ये चोरीच्या प्रकरणाच्या शोधात जादू टोण्याचा प्रकार उघड. 4 जणांवर गुन्हा दाखल. बिलोली तालुक्यातील केरूर गावातील प्रकार. वसईमध्ये घरमालकाला कोंडून 1.5 कोटींच्या सोन्याची चोरी. 12 तासात गुन्हा उघडकीस. स्टॉक मार्केटमध्ये तोटा झाल्यानं बहिणीनेच वेषांतर करून चोरी केल्याचं उघड. मालेगाव पवारवाडी पोलिसांची मोठी कामगिरी. 14 गुन्हे, 30 दुचाकीसह 1 ट्रॅक्टर आणि 5 आरोपींना केली अटक. अनेक जिल्ह्यातील दुचाकींच्या गुन्ह्यांची उकल. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी 2 आरोपींना अटक. आरोपीपैकी 1 जण पुजारी. आतापर्यंत 30 आरोपींना अटक तर आणखी 8 जण मात्र फरार.
जालन्यात बक्षीस ठेवून रेड्यांची झुंज लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. वसतिगृहातील गृहपाल महिलेकडून विद्यार्थिनीला मारहाण, धुळ्याच्या जिजामाता वसतिगृहातील धक्कादायक प्रकार, विद्यार्थिनीने घरकाम करण्यास नकार दिल्यानं मारहाण, विद्यार्थिनीवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू. मुंबईतील आरे कॉलनीत पत्नीने केली पतीची हत्या, हत्येप्रकरणी 2 आरोपी ताब्यात, 1 फरार, आरे पोलिसांकडून पुढील तपास सुरू. दहिसरमध्ये दहीहंडी सरावादरम्यान 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू, घटनेनंतर परिसरात शोकगळा, गोविंदांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण. नागपूर वर्धा महामार्गावर वाहनांचा अपघात, खासगी बस, एसटी आणि ट्रकचा अपघात, अपघातामुळे महामार्गावर काही काळासाठी वाहतूक कोंडी. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तिरोडा मार्गावर अपघात, कारची दुचाकीला धडक, अपघातात 3 जण गंभीर जखमी. विराटच्या कणेरजवळ पोलिसांच्या व्हॅनचा अपघात, अपघातात 4 पोलीस कर्मचारी जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. जालन्यात मध्यरात्री तरुणीचा मृत्यू, घरच्यांनी केला सकाळी 4 वाजता अंत्यविधी. तरुणीच्या वडिलांसह 2 भावांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.